हे आहे 40 साईजच्या ब्लाऊजचा नंबर आहे। तर हे आहे प्रिन्सेस कट। आपण ह्याचं अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि एकदम आपण परफेक्ट असे फिटिंग सांगणार आहोत। आणि हे अंगावरून माप घेतलेले आहेत। परफेक्ट असे हे टेप लावून माप घेऊन आपण ब्लाऊज स्टिचिंग विथ फिटिंग हे आपण करणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। स्टेप बाय स्टेप सर्व तुम्हाला व्यवस्थित कशी फिटिंग करायची ते आज आपण पाहणार आहोत। आणि मेन म्हणजे या ब्लाऊजची कटोरी खूप मोठी आहे, तरी आपण याचं प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेलं आहे। आणि आपल्या याच्यावरचं एक ब्लाऊज आपण शिवून दिलेलं आहे। परफेक्ट असं बसलेलं आहे। कटोरी वगैरे एकदम छान असं प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण तयार करून दिलेलं आहे आणि त्यांना हे परफेक्ट ब्लाऊज आलेलं आहे। तर त्याच प्रकारे आपण हे ब्लाऊज आता शिवणार आहोत। तर सुरुवात करूया। ही आहे वरची साईड। ही वरची साईड आहे आणि ही खालची साईड आहे। आपण कटिंग या ठिकाणी आपण 1 इंच ठेवलेला आहे, या ठिकाणी आपण 2 इंच ठेवलेला आहे। जर तुमचा म्हणजे ब्लाऊजची कटोरी जर मोठी असेल तर तुम्हाला या प्रकारे कटिंग करायची आहे। आणि किती कटोरी म्हणजे किती छाती मोठी असू द्या तरीही ब्लाऊज बसतं। तर या प्रकारे आपण आता स्टिच करून घेऊया। तर पाहूया याचा पप किती छान तयार होतोय। तर एकदम परफेक्ट असं आपण आणि मार्जिन पकडताना मात्र एक सारखी पकडायची, म्हणजे जी फिनिशिंग असते वरून जे आतून वरून आपल्याला दिसणारा जो चोळ आहे ते अजिबात दिसणार नाही आणि ब्लाऊज असं परफेक्ट डबल टिप घ्यायची आहे। तर पाहू शकता याचा पप या प्रकारे याचा पप तयार झालेला आहे। व्यवस्थित असा पाहू शकता, एकदम परफेक्ट असा पप आपण तयार केलेला आहे। हे असं नख मारून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे शिलाई प्रेस होती। असा पप तयार झालेला। आता दुसऱ्या साईडचा आपण करून, तर या साईडने सुद्धा असा पप आपला तयार झालेला आहे परफेक्ट। तुमची कितीही मोठी कटोरी असू द्या तर ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज खूप छान बसतं। या पद्धतीने तुम्ही जर स्टिच केलं तर याप्रमाणे याचा आपला पप तयार होते परफेक्ट असा। तर आपण आता याला आपण जोडून पाहणार आहोत। कमी जास्त आहे काय तर ते आपल्याला कळणार आहे। तर आपण सर्वप्रथम जोडून घ्यायचं आहे शोल्डर, आणि प्रिन्सेस कटची जी समोरची जी म्हणजे फ्रंट आहे तो आपण कसा व्यवस्थित सेट करायचा ते आज परफेक्ट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पाहू शकता आपण हे जोडून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे कमी जास्त झालेलं हे कट करायचं आहे। तर आपण ते व्यवस्थित असं कट करून घेणार आहोत। हे जे बाजू आहे ते आपण एकावर एक ठेवलेली आहे आणि आता पाहणार आहोत आपली किती बाजू कमी जास्त झाली ते आपण व्यवस्थित असं पाहू शकता। ही बाजू वाढलेली आहे तर आपण ही बाजू कट करणार आहोत।
शिलाई मार्जिन ठेवून एकदम सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला। पाहू शकता एकदम परफेक्ट असं सरळ करून घ्यायचं, कारण आपण जोडून पाहिलेलं आहे आणि हे एवढं जे अंतर आहे ते एकदम आता परफेक्ट असं सरळ झालेलं आहे। आणि आता आपलं बरोबर येणार आहे माप। आता आपण काज बटन पट्टी तयार आता आपण नेहमी पट्टी एक वाढीव घेतो आणि एक आत टाकतो, तर हे आपण दोन्हीही आत टाकणार आहोत, कारण हे दोन्हीचे हुक आणि धार आतल्याच साईडने आहेत, त्यामुळे आपण आत टाकणार आहोत। तर या साईडची करून घेऊया करेक्ट। आणि काज बटन पट्टी जेवढी फिनिशिंग येईल तेवढी द्यायची आहे आपल्याला, म्हणजे हा एकदम समोरचा भाग आहे, गिऱ्हाईकाला सुद्धा एकदम पटकन तिसरं ब्लाऊज आहे। तर एकदम असं परफेक्ट आपण काज बटन पट्टी लावून घेतलेली आहे। पाहू शकता समोरचा गळा एकावर एक ठेवायचे, पाहू शकता एकदम असं हे आपल्याला व्यवस्थित असा गोल आकार करून घ्यायचा आहे। आणि हे जे वाढून झालेलं आहे ते आपण कट करणार आहोत, तर हे असं हे परफेक्ट आपलं ब्लाऊज तयार होणार आहे या प्रकारे। तर आपण हे समोरचा भाग व्यवस्थित करून घ्यायचा आहे, नंतर आपण काज बटन पट्टी लावायची आहे, ते पायपिंग पट्टी लावायची आहे। तर व्यवस्थित असं गळा आपण करून घ्यायचा आहे, कारण मग काय होईल की व्ही गळा तयार होणार नाही किंवा असं बांधल्यासारखं एकदम घट्ट होतो तसं होणार नाही, एकदम परफेक्ट असं पसरट व्यवस्थित असं हे गळा तयार होणार आहे। तर आपण यासाठी पायपिंग पट्टी तयार करून घेऊया। आणि पायपिंग पट्टी नेहमी क्रॉसिंगमध्ये काढतात, क्रॉस कपडा इराप म्हणतात। तर या प्रकारे अशी आपण पायपिंग पट्टी तयार करून घेतलेली आहे। आता आपण हे बदलून घ्यायचे,
तर आपण गळा लावायला सुरुवात करूया. आता इथं आपण छोटे छोटे हे कट्स द्यायचे आहेत, म्हणजे आपली जी गोल आकार येणार आहे गळ्याला तो व्यवस्थित येतो. आणि हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की कुठं काय करायचं म्हणजे तुमचं ब्लाऊज परफेक्ट येईल आणि फिनिशिंग येईल. तर हे आहे महत्त्वाच्या टिप्स आहेत, कारण हे जे तुम्ही कट जर दिले तर तुमच्या ब्लाऊजला जी पायपिंग पट्टी आपण बसवतो ती अगदी परफेक्ट. आता समोरची जोडून घेऊया उरलेल्या भागात. टंचन बदलून घेऊया. आणि ही पट्टी आपण सुरुवातीला जे दुमडतो ते शेवटपर्यंत तेवढ्याच अंतरावर आणि परफेक्ट असं टीप मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित तुमची परत या साईडनी तेवढ्याच अंतरावर तेवढंच अंतर पाहू शकता तुम्ही. हे आपण हे पाहायचं आहे अंतर, तेवढंच आपलं अंतर आहे. तर हे आपण आता गळा आणि आपण याच मापाचे उद्या 3 ब्लाऊज शिवणार आहोत परफेक्ट असे, कारण हे उद्या ब्लाऊज द्यायचे आहेत. आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:30. आणि ही पट्टी दुमडताना आपण थोडी थोडी करूनच दुमडायची, म्हणजे जी पट्टी आहे ती व्यवस्थित दुमडली जाते, मध्ये सुटत नाही. नाहीतर तुम्ही लांबपर्यंत जर दुमडत चालले तर मधून सुटत जाते. त्याच्यासाठी आपण हे थोडी थोडी करूनच दुमडतो, कारण आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग द्यायची आहे. आणि तेवढंच अंतर वरून सुद्धा तुमची टीप तेवढीच दिसली पाहिजे.
तर पाहू शकता एकदम परफेक्ट अशी गळ्याला आपण पायपिंगची पट्टी लावलेली आहे आणि ही आहे अस्तरच्या कपड्याची पट्टी आपण तयार करून लावलेली आहे. एकदम फिनिशिंगमध्ये परफेक्ट, कारण हा कपडा पातळ आहे आणि आपण त्यामधून दोरी जर टाकली तर ती पांढरी दिसली असती, त्यासाठी आपण अस्तरची पायपिंग तयार करून लावलेली आहे. एकदम परफेक्ट पाहू शकता. एकदम करेक्ट अशी ही आपली सगळीकडून सेम अशी आलेली आहे. तर आपण काढूया मध्ये ब्लाऊजचं सेंटर. आपला गळा ते आहे पाठीमागचा भाग आपण 8.5 इंच ठेवणार आहोत, कारण आपली छाती कंबर आहे 34 इंच. 34 इंच कंबर आहे. आता आपण हे परफेक्ट असं एकावर एक ठेवून असं व्यवस्थित असं परफेक्ट असं आपण कव्हर शिलाई मारलेली आहे. आणि याचे हुक आपल्याला आतून लावायचे आहेत आणि आय सुद्धा आतून करायचे आहेत. तर अशी ही परफेक्ट आपण पट्टी करून घेतलेली आहे तयार. आणि आपण करून घेऊया मोंढ्याचं माप तयार. आता आपण 8.5 इंच आपल्याला ठेवायचे आहे मोंढा. आपण इथं टीच दिलेले आहे आणि तुम्ही हे मोजताना छाती मोजताना अगदी बारीक लक्ष देऊन पाहायचं आहे, कारण आपलं फिटिंग एकदम परफेक्ट फिटिंग आपली आपण हे करणार आहोत. आता हा टेप इथं ठेवायचा आहे टेप आणि 10.5 वर आलेला आहे आपला टेप. तर हा टेप इथून सोडायचा आहे. हा टेप इथून सोडायचा आहे आणि ह्या कटला पकडायचा आहे. पाहू शकता. आता या कटपासून आपण हा कट इथून सोडायचा आहे आणि ह्या कटला पकडायचा आहे, म्हणजे तुमची छाती परफेक्ट आपल्याला येणार आहे तयार. तर आपल्याला 44 छाती पाहिजे आहे, तर आपण थोडासा मुंडा छाटून घेणार आहोत, कारण आपल्याला परफेक्ट अशी 40 साईज पाहिजे आहे ब्लाऊजची. कारण छातीमध्ये आपण 4 इंच ॲड केल्यावर परफेक्ट आपली 44 छाती येते. 44 म्हणजेच 40 नंबर असतो, कारण ॲड करावं लागतं आपल्याला. आणि हे अंगावरून माप घेतल्यावरच ॲड होतं. आपण ज्यावेळेस तुमचं मापाच्या ब्लाऊजवरून फिटिंग करतो, कटिंग करतो, त्या मात्र आहे तेवढंच ठेवावं लागतं. वाढून घेत नाही, फक्त वाढून घेतो, ती मार्जिन वाढून घेतो, पण अंगावरून माप घेतल्यावर मात्र तसं जमत नाही, कारण आपल्याला यामध्ये ॲड करावं लागतं.
4 इंच. तर आपण आता पुन्हा एकदा मोजून घेणार आहोत. 10 इथून सोडायचं, या कटला पकडायचं आणि या कटपासून या कटपर्यंत पकडायचे. म्हणजे तुमची छाती परफेक्ट अशी आपली होऊ शकता. 44 छाती आलेली आहे. आपल्याला 44च पाहिजे आहे. तर आपण हे असं कवर शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही साईडला. आता आपण आता पाहू शकता आपलं नेहमी इथं खालीवर का होतं हे. तर या टिपमध्ये आपल्याला थोडंसं आपण एक्स्ट्रा पकडलेलं आहे. इथं या टिपमध्ये ही टिप आपण एक्स्ट्रा झालेली आहे आणि ही टिप आपली थोडीशी कमी झालेली आहे. तर आपण इथं मारून घेणार आहोत. म्हणजे पाहू शकता एवढं अंतर पडलेलं आहे हे. तर हे आपण इथं मारून घ्यायचंय. म्हणजे आपल्याला कमी जास्त झालेलं एकदम परफेक्ट होतं. तर आपण इथं तर पाहू शकता एकदम परफेक्ट आता झालेलं आहे. दंडघेर 6 आहे. पाहू शकता एकदम सरळ अशी आपली टिप आलेली आहे. आता आपण या साईडला करूया. आता आपली परफेक्ट अशी ही सरळ टिप आलेली आहे. एकदम व्यवस्थित अशी ही टिप आपल्याला सरळ आलेली आहे परफेक्ट. आता आपण कंबर मोजून घेऊया. आपल्याला कंबर ठेवायची आहे 34 इंच. पाहू शकता परफेक्ट अशी आपली कंबर झालेली आहे तयार. तर आपली 34 इंच कंबर तयार झालेली. तर आपली 44 छाती तयार झालेली आहे परफेक्ट. तर हे होतं 40 साईजच्या ब्लाऊजचं माप आणि हे अंगावर माप घेतलेले परफेक्ट.